स्वाध्याय इयत्ता 8वी विषय मराठी पाठ क्रमांक 16 चोच आणि चारा. प्रश्न पहिला, खालील आकृती पूर्ण करा. अ. उत्क्रांतीनंतर टिकून राहिलेले पक्ष्यांमधील बदल. ते बदल आहेत काल सुसंगत, उपयोग, आवश्यक. आ. पक्ष्यांचे निरीक्षण करताना बघितल्या जाणाऱ्या गोष्टी. त्या गोष्टी आहेत पक्ष्यांचा रंग, उडण्याची किंवा बसण्याची पद्धत, चोचींचा आकार. ई. चोचींचे विविध उपयोग. तर चोचींचे विविध उपयोग आहेत चिखलातून किंवा झाडाच्या खोडातून अन्न शोधणे, बिया फोडणे, शिकार केलेल्या प्राण्याचे तुकडे करणे, घरटे बांधणे, पिल्लांना भरवणे, झाडावर किंवा वेलीवर लटकणे. प्रश्न दुसरा, एका शब्दात उत्तर लिहा. अ. चोचीचा वरचा भाग, मॅक्सिला. आ. चोचीचा टोकदार असलेला दातासारखा भाग, एकतूत. ई. चोचीचा वैशिष्ट्यपूर्ण आकार असलेला पहिल्या क्रमांकाचा पक्षी, धनेश, ज्याला आपण हॉर्नबिल असेही म्हणतो. ई. एक तूत नसलेला पक्षी, किवी. प्रश्न तिसरा, कोण ते लिहा. अ. अग्निपंख हे नाव सार्थ करणारा पक्षी, फ्लेमिंगो. आ. चोचीचा सर्वात वेगळा उपयोग करणारा पक्षी, पोपट. ई. शक्करखोरा म्हणून ओळखले जाणारे पक्षी, सिंजीर. ई. घरटे विणण्याची कलाकुसर जाणणारा पक्षी, सुगरण. प्रश्न चौथा, फरक लिहा. किवी पक्षी, इतर पक्षी. आता किवी पक्ष्यांच्या बाबतीत बघूया. एकतूत नसतो, तर इतर पक्ष्यांना, पिल्लांना एकतूत असतो. किवी पक्ष्याच्या बाबतीत पिले पायांनी अंड्याचे कवच फोडतात, तर इतर पक्षी पिले एकतूतने अंड्याचे कवच फोडतात. प्रश्न पाचवा, पाठाच्या आधारे तुमच्या शब्दात लिहा. अ. चोचींचे आकार भक्ष्याप्रमाणे बदलतात या विधानाचा अर्थ. उत्तर, चोचींचे आकार भक्ष्यानुसार बदलतात हे निरीक्षणातून स्पष्ट होते. साप किंवा सशासारख्या प्राण्यांची शिकार करणाऱ्या घारीची चोच टोकदार व वाकडी असते, तर सिंजीरची चोच मध पिण्यासाठी लांब व बारीक असते. वेडा राघूची चोच उडत्या कीटकांसाठी सरळ व लांब असते आणि सुतार व हुप्पो यांच्या सरळ चोचींमुळे त्यांना किडे शोधणे सोपे जाते. अशा प्रकारे भक्ष्याप्रमाणे चोचींची रचना ठरते. आ. पक्ष्यांच्या चोच पुराणातून तुम्हाला मिळालेली नवीन माहिती. उत्तर, हा पाठ वाचल्यावर मला पक्ष्यांबद्दल बरीच नवी माहिती मिळाली. पिल्लांना एकतूत असतो आणि चोचीवरील छिद्रे म्हणजे त्यांचे नाक असते हे आत्ताच कळले. माणसाप्रमाणेच त्यांच्या घशात अन्ननलिका व श्वासनलिका एकत्र येत असाव्यात असे मला वाटते. पक्षी चोचीने अन्न खातात हे माहीत होते, पण चोच म्हणजे त्यांचा हातच असतो हे आता समजले. सिंजीर पक्षी मध कसा शोषतो हे कळल्यावर तो पाहण्याची उत्सुकता वाढली. सुगरण पक्षाचे घरटे मी पाहिले आहे. आता शिंपी पक्षाचे घरटेही नक्की पाहणार आहे. ई. ज्याने चोच दिली तो चाराही देतो ह्या म्हणीचा अर्थ. उत्तर, या विश्वात लहान मोठे अगणित जीव आहेत. या विश्वातील सर्व जीव एकमेकांशी साखळीने जोडलेले आहेत. एखादा जीव नष्ट झाला तर संपूर्ण साखळी धोक्यात येते, म्हणून निसर्ग सर्वांचे रक्षण करतो. ज्याने चोच दिली तो चाराही देतो या म्हणीचा अर्थ असा की पक्षाला जसे खाद्य असते तशीच त्याला चोच मिळते. चोचींच्या वेगवेगळ्या आकारांमुळे प्रत्येकाचे अन्न वेगळे ठरते, नाहीतर अन्नटंचाई निर्माण झाली असती. गॅलापॅगोस या बेटावरील फिंच पक्ष्यांच्या विविध चोचींमुळे त्यांना एकाच परिसरातही पुरेसे अन्न मिळते. यावरून
निसर्ग प्रत्येकासाठी अन्नाची व्यवस्था करतो हे स्पष्ट होते. प्रश्न 6वा. खालील वाक्यातील क्रियाविशेषणे अधोरेखित करा. अ. सनबर्ड्स फुलाच्या पाकळीवर आरामात बसतात. क्रियाविशेषण आहे आरामात. आ. बहिणाबाईंनी सुगरणीच्या चोचीचं अचूक वर्णन केलं. यात क्रियाविशेषण आहे अचूक. ई. तुम्ही पक्ष्यांचे बारकाईने निरीक्षण करा. या वाक्यात क्रियाविशेषण आहे बारकाईने. ई. घार आपली शिकार घट्ट पकडते. या वाक्यात क्रियाविशेषण आहे घट्ट. प्रश्न 7वा. पाठात आलेल्या पक्ष्यांच्या नावांची यादी करा व त्या पक्ष्यांच्या नावासमोर त्याचे वैशिष्ट्य लिहा. चला तर आपण आता पक्षी आणि त्यांची वैशिष्ट्य जाणून घेऊया. प्रथम आहे धनेश, ज्याला आपण हॉर्नबिल असेही म्हणतो. तर त्याचे वैशिष्ट्य आहे वैशिष्ट्यपूर्ण आकाराची चोच. दुसरा पक्षी आहे फ्लेमिंगो. त्याची वैशिष्ट्ये आहेत गुलाबी शेंद्री रंग, भक्ष्य शोधण्याची खाण्याची पद्धत वेगळी, चोच मध्येच वाकडी. तिसरा प्रकार बघूया गरुड, घार, ससाना. तर यांचे वैशिष्ट्य आहे सापापासून सशापर्यंत अनेक प्रकारच्या प्राण्यांची शिकार करतात. शिकार घट्ट पकडता यावी, तिचे तुकडे करता यावेत म्हणून बागदार व अणकुचीदार चोच असते. या चोचीचा वरचा भाग थोडा लांब व वळलेला असतो. चौथा प्रकार बघूया सुतार हुप्पो पक्षी. तर यांचे वैशिष्ट्य आहे सरळ सोट चोच, जमिनीवरचे व झाडाच्या खोडात दडलेले किडे खाऊन पोट भरतात. पाचव्या प्रकारातील पक्षी आहे सिंजीर, ज्याला शक्करखोरा, सनबर्ड्स यात त्यांचे वैशिष्ट्य असते बागदार, पातळ व शरीरापेक्षा लांब चोच असते. चिमणीपेक्षाही लहान, फुलाच्या पाकळीवर बसून मध शोषून घेऊ शकतो. 6वा पक्षाचा प्रकार बघूया पोपट. जाडसर बागदार चोच, शेंगा, तिळा एवढ्या लहान बिया सुद्धा सहज फोडून खातो. डहाळ्यांवरून चालताना डहाळीला पकडण्यासाठी चोचीचा उपयोग करतो. पक्ष्यांचा 7वा प्रकार बघूया खंड्या. तर त्याचे वैशिष्ट्य आहे चोच सरळसोट असते, उडता उडता पाण्यात सूर मारून माशांना अचूक पकडतो. 8वा पक्षाचा प्रकार आहे वेडा राघू. तर वेडा राघूचे वैशिष्ट्य आहे कीटकांवर विशेषतः माशांवर उदरनिर्वाह करतो. उडत्या माशा टोळ पकडता यावेत म्हणून चोच लांब व सरळ असते. 9वा पक्षी प्रकार आहे सुगरण किंवा बाया. तर यांचे वैशिष्ट्य नजाकतदार कलाकुसर केलेले घरटे विणतात. आणि पक्षी प्रकारातील 10वा पक्षी बघूया शिंपी. तर शिंपी ह्या पक्षाचे वैशिष्ट्य आहे पाने शिवून घरटे तयार करतो, चोच सुईसारखी पातळ व टोकदार असते. खेळूया शब्दांशी. अ. खाली दिलेल्या चित्रांसाठी योग्य विशेषणे सुचवा व त्या खालील चौकटीत लिहा. तर पहिल्या फुलाला येईल विशेषण सुंदर, पटोरा, मनोहर. तर मोरासाठी विशेषण येतील डौलदार, रंगीबेरंगी, निळाभोर. आपण समजून घेऊया. खालील उदाहरणे अभ्यासा व सामासिक शब्द अधोरेखित करा. अ. गरजूंना यथाशक्ती मदत करावी. आ. त्या शहरात जागोजागी वाचनालये आहेत. ई. क्रांतिकारकांनी देशासाठी आमरण कष्ट सोसले. तर या तिन्ही वाक्यातील सामासिक शब्द आहेत यथाशक्ती म्हणजे शक्तीप्रमाणे, जागोजागी म्हणजे प्रत्येक जागेवर आणि आमरण म्हणजे मरणापर्यंत. आता आपण अधोरेखित केलेल्या सामासिक शब्दांची वैशिष्ट्य पाहूया. अव्ययीभाव समासाची वैशिष्ट्य. तर यामध्ये पहिले पद महत्त्वाचे असून ते बहुधा अव्यय असते. संपूर्ण सामासिक शब्द क्रियाविशेषण अव्ययाप्रमाणे काम करतो. आ, यथा, प्रति वगैरे उपसर्गांना संस्कृतमध्ये अव्यय म्हणतात. तर तिसरे वैशिष्ट्य आहे जागोजागी ह्या शब्दात अव्यय दिसत नसले तरी त्याचा विग्रह अव्ययासह केला जातो, म्हणून ह्या शब्दाचा समावेश
अव्ययीभाव समासात होतो. उदाहरणार्थ जागोजागी, प्रत्येक जागी. या वैशिष्ट्यांवरून तुम्हाला अव्ययीभाव समास समजला असेल. आता खालील विग्रहापासून सामासिक शब्द तयार करा. 1. प्रत्येक गावी म्हणजे गावोगावी. 2. जन्मापासून अजन्म. 3. प्रत्येक पावलावर पावलोपावली. आता आपण बघणार आहोत तत्पुरुष समास. खालील उदाहरणे अभ्यासा व त्यातील सामासिक शब्द शोधा. अर्णवला अनेक कविता तोंडपाठ आहेत. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. या सप्ताहात क्रीडा महोत्सव आहे. बघा, या वाक्यातील शब्द आपण बघूया. पहिल्या वाक्यातील शब्द आहे तोंडपाठ आणि त्याचा विग्रह होतो तोंडाने पाठ. दुसऱ्या वाक्यातील शब्द आहे महाराष्ट्र आणि त्याचा विग्रह होतो महान असे राष्ट्र. तर तिसऱ्या वाक्यातील शब्द आहे सप्ताह आणि त्याचा विग्रह होतो 7 दिवसांचा समूह. यावरून तत्पुरुष समासाची वैशिष्ट्य अशी आहेत. या समासात दुसरे पद महत्त्वाचे असते आणि अर्थाच्या दृष्टीने गाळलेले शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो. आता खालील सामासिक शब्दांचा विग्रह करा. 1. राजपुत्र, राजाचा पुत्र. 2. क्रीडांगण, क्रीडेसाठी अंगण. 3. अष्टकोन, 8 कोणांचा समूह. 4. अयोग्य, योग्य नाही असे. आता आपण भाषा सौंदर्य अभ्यासूया. खालील म्हणी पूर्ण करा. 1. मूर्ती लहान पण कीर्ती महान. 2. शीतावरून भाताची परीक्षा. 3. सुंठी वाचून खोकला गेला. 4. रात्र थोडी सोंगे फार. 5. उथळ पाण्याला खळखळाट फार. 6. दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ. 7. झाकली मूठ 1.25 लाखाची. 8. घरोघरी मातीच्या चुली. 9. कोल्ह्याला द्राक्षे आंबट. 10. अंथरूण पाहून पाय पसरावे. 11. इकडे आड तिकडे विहीर. 12. काखेत कळसा गावाला वळसा. 13. थेंबे थेंबे तळे साचे. 14. दोन्ही घरचा पाहुणा उपाशी. 15. हातच्या कांकणाला आरसा कशाला.